आम्हा सर्व युवकांचे आशास्थान, एक अभ्यासू व उमदे असे व्यक्तिमत्व माननीय श्री ज्योतिबादादा शेवाळे सरकार आपणास जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री ज्योतिबा शेवाळे मित्रपरिवार, उमदी तालुका जत व जत तालुका युवक काँग्रेस, सर्व पदाधिकारी जत. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. डॉक्टर श्रीनिवास कुलकर्णी यांच्या काव्यकुसुम कविता संग्रहाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न. काव्यसंग्रह आईस समर्पित करून ममत्व भावाचे उत्तम दर्शन. आषाढ शुद्ध प्रतिपदा कालिदास दिनाचे निमित्त साधून दिनांक 26 जून 2025 गुरुवार संध्याकाळी दांडेकर हॉल, विश्रामबाग, सांगली येथे माडगाव तालुका जत येथील सुप्रसिद्ध दंतवैद्य व सामाजिक क्षेत्रात अविरत कार्यरत असणारे कवी डॉक्टर श्रीनिवास कुलकर्णी यांच्या दुसऱ्या कविता संग्रह काव्यकुसुमचे प्रकाशन ज्येष्ठ कवी व ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर दिलीपराव कुलकर्णी कुरुंदवाड यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर प्रसादराव केळकर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात महाकवी कालिदास यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाले. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत प्रास्ताविक झाले. नंतर कवी डॉक्टर श्रीनिवास कुलकर्णी यांनी हा कविता संग्रह आईस समर्पित करून यातील अनेक कवितांची जन्मकथा उलगडली व रसिक वाचकांनी कविता वाचून शुभ आशीर्वाद द्यावेत अशी विनंती केली. नंतर डॉक्टर दिलीपराव कुलकर्णी यांनी या कविता संग्रहाचे प्रकाशन करून कविता संग्रहाच्या अनेक कवितांवर प्रकाश टाकला. यातील कविता आटोपशीर, ओघवत्या, सहज कळणाऱ्या, आशयघन व विविध विषयांना वाहिलेल्या असून त्या निश्चित वाचनीय आहेत व रसिकांनी याचा पुरेपूर आनंद घ्यावा असे आवाहन करीत कवीला भावी वाटचाली शुभेच्छा व आशीर्वाद दिले. डॉक्टर श्रीनिवास कुलकर्णी यांच्या दुसऱ्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने सर्व माडगावसह जत तालुक्यात त्यांच्या लेखन शैलीचे कौतुक केले जात आहे. कविता संग्रह आकारास येण्यास विशेष सहकार्य लाभलेल्या डॉक्टर विद्याताई जोशी, श्री अजय तेलंग, श्री अविनाश जोशी, मुद्रक श्री अनिल लोखंडे यांचे आभार डॉक्टर श्रीनिवास कुलकर्णी यांनी प्रकट केले. अध्यक्षीय मनोगतात डॉक्टर प्रसाद केळकर यांनीही कवीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व आशीर्वाद देत या कविता संग्रहातील आणखी काही पैलू उलगडले. कार्यक्रमास रास व संघाचे जिल्हा संघचालक श्री सुधीरराव चापोरकर, श्री सुनीलराव कुलकर्णी, श्री नितीनराव देशमाने, श्री संजयराव भागवत, श्री श्यामराव जाधव, श्री योगेशराव शिरगुरकर, ॲडव्होकेट आनंदराव देशपांडे, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आनंदराव कुलकर्णी, कवी श्री विनायक कुलकर्णी आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ हर्षदा बेडेकर यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता ॲडव्होकेट आल्हाद मांजरेकर यांनी सांगितलेल्या कल्याण मंत्र्याने झाली. कार्यक्रमास रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.